नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपला हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व दिले जाते। एखादे मूल जन्माला आले की याच ज्योतिषशास्त्रानुसार त्याच जन्मलेल्या वेळेनुसार, वारानुसार व तिथीनुसार त्याची संपूर्ण भविष्यवाणी केली जाते व त्याचे रास देखील काढले जाते। या राशीवरूनच त्याचे असणारे वैशिष्ट्य आपल्याला कळत असतात। त्याचबरोबर जीवनामध्ये होणारे बदल हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्याप्रमाणे ग्रहांच्या बदलांमुळे होत असतात। तसेच काही बदल ग्रहांमध्ये झाल्यामुळे काही राशींवर त्याचा शुभ परिणाम घडून येणार आहे। यामुळे जीवनात कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फेडणे, इन्शुरन्स असेल तर त्याची भरपूर लाभ होणे असे लाभ देखील संभवणार आहेत। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया कर्क राशीला ऑगस्ट महिना कसा जाईल। कर्क राशीचे स्वामी चंद्रमा आहेत। तुमच्या पहिल्या घरात आहेत सूर्य, दुसऱ्या घरात आहेत शुक्र व बुध, तिसऱ्या घरात कौलू, 8व्या घरात शनी, 9व्या घरात राहू तर 11व्या घरात मंगळ व गुरु विराजमान आहेत। कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य 26 ऑगस्ट नंतर चिंतादायक राहू शकते। खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल। तसेच लिव्हरची काळजी घ्यावी। पोटाचे तक्रार जाणवू शकतात, बाकी काही मोठे आजार नसेल। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल। तुमच्या या महिन्यात अभ्यासाविषयी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता। तुमची एखादी परीक्षा असेल तर त्यामध्ये चांगले यश मिळेल। उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता। तुम्हाला अभ्यासातील आत्मविश्वासात भर पडेल। तुमचे साहस वाढेल। कर्क राशीच्या प्रेमी जोडप्यांना आपल्या नात्याला अजून मजबूत बनवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करावे लागतील। शनीच्या दृष्टी असल्याने तुम्हा दोघांमध्ये जिद्दीपणा वाढेल, त्यामुळे तुमच्यात किरकोळ वाद होऊ शकतात। याची काळजी घ्यावी। राग नियंत्रण ठेवावे लागेल। इतकी काळजी घेतल्यास तुमचे नाते चांगले राहील। कर्क राशीच्या वैवाहिक जोडप्यांनी ही काळजी घ्या की तुमच्यात गैरसंवाद होणार नाही। तुमच्या जोडीदाराला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। छोट्या छोट्या गोष्टींवरून संताप होऊ नका, निराश होऊ नका। बाकी तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल। तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल। कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्य या महिन्यात साथ देणार नाही। तुमच्या भाग्यात काही अडचणी येतील, कारण राहू 9व्या घरात आहे, त्यामुळे तुमची कामे होण्यास वेळ लागेल। काही मोठा निर्णय घेऊ नका। कर्क राशीच्या करिअर क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते। तुमच्या बुद्धिमत्ता चांगली चालेल। तुम्ही तुमचे काम धरून चालाल। तुमचे प्रमोशन होऊ शकते। फक्त 25 ऑगस्ट नंतर वादापासून दूर राहा। कर्क राशीच्या व्यावसायिकांना हा महिना चांगली प्रगती मिळेल, पण थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल। तुम्हाला नफा मिळेल। एकूण कर्क राशीला हा महिना लाभदायी ठरेल। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका।